ओळखू लागला. भारत स्वतंत्र झाला. मित्रांनो, सुमारे 300 वर्षांपूर्वी इंग्रज भारतात आले होते. व्यापार करण्याच्या उद्देशाने त्यांनी भारतात पाऊल ठेवला आणि यंदा कपटीपणाने संपूर्ण देश ताब्यात घेतला. या काळात इंग्रजांनी येथील जनतेवर अगणित अत्याचार केले. मित्रांनो, भारतात किती दिवस जगायचे? इंग्रजांचे गुलाम म्हणून किती दिवस राहायचे? आपल्या देशात परके म्हणून आपण किती दिवस वावरायचे? ज्या देशात सोने उगवले जाते त्या देशाची संपत्ती लुटली जात असताना उघड्या डोळ्यांनी किती दिवस पाहायचे? असा प्रश्न भारतभूमीच्या लेकरांना पडला नसता तर नवलच म्हणून त्याने इंग्रजांविरुद्ध लढा दिला. मित्रांनो, जो अन्याय अत्याचार परकीयांच्या काळात तोच अन्याय अत्याचार आपल्या देशातील नाराजांनी करावा. आज आपल्या देशात करोडो रुपयांचे अप्रतिम होते. आपल्या निर्बंध भ्रष्टाचार होते. अरे करोड रुपयांचा खर्च त्याच्या मधून लोकांच्या कुठल्यावर केला जातोय आणि मला शेतकऱ्याला 10 आणि 20 हजारांच्या कर्जपाई आत्महत्या करतोय. या देशाला स्वातंत्र्य कसं म्हणते? ज्या देशात निळसारखा पेपर फुटतो तसंच एक 2 सेकंदात उशीर झाल्यामुळे नैराश्यातून आत्महत्या होते. या देशाला स्वातंत्र्य कसं म्हणते? म्हणून कोणी मोकळं की करत माता, देशाला की करत माता, पेपरावर गेला की करत माता, कोणी त्रास दिला की करत माता, नवरा छोडा की करत माता. अरे झालंय का या देशाला आत्महत्या करायला? असं स्वातंत्र्यानंतरच्या कालखंडात भारताने काही गोष्टी गमावल्या असतात तरी अनेक गोष्टी गमावल्या आहेत. ज्या कालखंडामध्ये भारताला स्वातंत्र्य मिळाले त्याच कालखंडामध्ये ब्रिटिश राजवटीतून आपण 12 राष्ट्राला स्वातंत्र्य मिळालं होतं. पण त्या सर्वांमध्ये भारत विकसित राष्ट्र म्हणून जगासमोर आला होता. भारताने नील क्रांती, हरित क्रांती, दूध क्रांती, श्वेत क्रांती, गुलाबी क्रांती अशा अनेक किताब मिळवण्यापर्यंत भारताने मजल मारली. जाता जाता म्हणावेसे वाटते, आज किताबों दोस्ती करो, कल दुनिया तुमसे दोस्ती करेगी. जो रातों को पढ़ते वही सुबह इतिहास रचते. नींद से नहीं, मेहनत से सपने पूरे होते. आज के घंटा पढ़ाई, कल की पूरी जिंदगी की कमाई. किताबों की खामोशी एक दिन गालियों की कोट बंदी है. वक्त बर्बाद मत करो, वक्त ही तुम्हें कामयाब बनाएगा. मेहनत इतनी खामोशी से करो कि समंदर शोर मचाएगी. मोबाइल छोड़ो, किताब उठाओ, अपने सपनों को हकीकत बनाओ. जो तुम्हें तुम्हारी मंजिल तक ले जाएगी, जो तुम्हें तुम्हारी मंजिल तक ले जाएगी. जय हिंद, जय महाराष्ट्र.